तुमच्या हातात पुस्तक आहेत? दाखवा बरं मला एकदा. हा, शाबाश. कशाचे आहेत ते पुस्तक? बर, मूल्यवर्धन. मूल्यवर्धनचे आहेत ना? तुम्ही पाहिलंय का मध्ये उघडून? काढा बरं, पहिलं चित्र काढा बरं. काय बघा आहे ना, त्या चित्रामध्ये सांगितलंय की आपला वर्ग कसा आहे? आनंददायी. कसा वर्ग आहे? बर, मग त्या वर्गात बघा, त्या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला सांगा बरं. एकेकाने सांगा. काय सांग, कोण सांगते? हा, सांग बरं. एकमेकांशी बोलत आहेत, आहे ना? मग बोलत आहेत तर सर काय करत आहेत तिथं? हा, सांग. हा, म्हणजे सरांनी कसा हात केला दाखवा बरं. हा, तसा हात म्हणजे काय असतं? हा, तो एक संकेत असतो. शांतता संकेत आहे की नाही? बर, मग ह्या चित्रातील जे मुलं जे आहेत त्याच्यासाठी आता बघा आपल्याला काय करायचंय? आपल्याला आनंददायी वर्ग तयार करायचा आहे. आनंददायी वर्गासाठी आपण काय करायचं बघा, 4-4चा गट करूया. मग आता तुमच्यापैकी हा 4चा एक गट बनवू, त्या 4चा, तिकडे 4चा आणि हा 4चा. ठीक आहे? मग मला सांगा आता, आपल्याला आनंददायी वर्ग आहे ना? मग आनंददायी वर्ग असण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल सांगा बरं. हा, सांगा. एक एक जण सांगा. हा, दररोज अभ्यास करावा लागेल. हा, म्हणजे काय दिले ते करून येणे. हा, ते झालं ना आता. हा हा, वर्ग स्वच्छ ठेवणे. हा, सांगा. एक एक जण सांगा. बर, ते पण आहे. चांगलं आहे ना, भाज्या खाऊ शकतो. हा, व्हेरी गुड. नियमांचं आपण पालन करायचं, कारण नियम कोण बनवतंय? हा, आपणच बनवतोय. हा, रुद्र. बर, करूया ना, मग करूया. हा, सांग बरं सोम. बरं बरं, सांगू द्या. हा, आंधळे वगैरे व्यक्ती असतील तर त्यांना काय करायचं? रस्ता. हा, मदत करायची. बर, अजून? हा, शाळेत वेळेवर येऊया. अजून? हा, अजून? हा, ग्रुपमध्ये वाचन करूया. श्रेणीवास, तू सांगणार आहे काहीतरी? हा, कोणाला वाईट बोलायचं नाही. हा, अजून? माहेश्वरी, तू सांग बरं. काय होईल? तुला काय वाटतंय? आपला वर्ग आनंददायी पाहिजे ना? मग काय करायला पाहिजे आनंददायी राहण्यासाठी? आपल्याला आपला वर्ग आनंददायी पाहिजे ना? मग काय करायला पाहिजे आपण? हा, सगळ्यांची मदत करायची अभ्यासामध्ये. हा, भाग्यश्री सांग. वेळेवर केस कापायचे, वाढवायचे नाहीत केस. हा, सुमित. हा, नख कापून यायचे. आणखी रोडे. हा, बर, अजून? हा, वर्ग झाला की का स्वच्छ ठेवायचा? हा, अजून काय करायचं रोहिणी? सांग बरं. आपल्याला वर्गात आनंददायी वातावरण ठेवायचं, मग काय करायचं आपण अजून? आपल्याला त्याच्यासाठी काही नियम बनवावे लागतील ना? मग सगळे आनंदाने अभ्यास करतील, शिकतील. त्याच्यासाठी आपण काही नियम बनवतोय. ते नियम हा, सांग बरं. हा, पतंगे सांग. हा, प्रतिज्ञेच्या वेळेस व्यवस्थित थांबणे. हा, रुद्र. हा, ते पण आहे. मोठ्यांशी आदराने बोलणे. हा, सई. हा हा, म्हणजे मध्यांतरामध्ये घरी जायचं नाही, पूर्ण शाळा करायची. हा, रमण सांग. हा, गोड खायचं नाही. असं कसं रे? गोड थोडंसं खावं लागेल की, आहे ना? हा, सांग. हा, भांडण करायचे नाहीत. हा, बर, चिडचिड करायची नाही. अजून? हा, शाळा सुटल्यावर पण धिंगाणा करायचा नाही, व्यवस्थित घरी जायचं. हा
हां, बाहेरचे पदार्थ उघड्यावरचे खायचे नाहीत. अजून हां, हात धुवून जेवण करू. हां, रस्त्यावर पडेल कधी खातं का आपण? खातो का? मग हम्म. हम्म.